सत्ताधारी आमदारांना विकास निधी की खैरात? निवडणुका जिंकण्यासाठी मोर्चे बांधणी. सत्ताधारी आमदारांची दिवाळीच दिवाळी. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी महायुतीनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आमदारांना 270 कोटींचा निधी दिला गेलाय. त्यामुळे सत्ताधारी आमदारांची दिवाळी गोड झाली आहे. मुळात राज्य सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीच्या आमदारांकडून वाढीव निधीची मागणी सातत्यानं केली जात होती. महायुतीच्या आमदारांना किती निधी दिला गेलाय पाहूया. महायुतीच्या 54 आमदारांना मतदारसंघातील विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटींचा निधी देण्यात आलाय. प्रत्येकी 5 कोटींप्रमाणे 54 आमदारांना 270 कोटींचा निधी दिला गेलाय. यात पहिल्यांदाच निवडून आलेल्या 47 सत्ताधारी आमदारांना निधी मिळालाय. दरम्यान भाजपच्या 37, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 10, शिंदेंच्या 5 तर इतर आमदारांना सत्ताधाऱ्यांनी प्रत्येकी 5 कोटींचं निधी वाटप केलंय. या निधी वाटपावरून विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. पैसा फेक तमाशा देख असा खेळ कशासाठी केला जातोय असा सवालच विरोधक विचारतायत. लोकशाही विरोधी असं कारस्थान. तुम्हाला जर निधी हवा असेल तर आमच्या पक्षात या. म्हणजे विकास हा पक्ष बघून ठरवला जातो. देशाच्या राष्ट्रपतींनी गांभीर्याने दखल घ्यावी असं हे प्रकार. ही लाच आहे. 5 कोटी रुपये ही लाच आहे. मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही. आपापल्या आमदारांना दिलेले 5 कोटी ही एक प्रकारे लाच आहे. यातून किती विकास कामं होतील हे माहीत नाही, पण कमिशनबाजी नक्की. पैसा फेक तमाशा देख ही मोठं सप्रेंडी देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारलेली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये देण्याकरता यांच्याजवळ पैसे नाही. वाहून गेलेल्या खरडून गेलेल्या शेतांना पुन्हा उभं करण्याकरता, जीवनात उभं करण्याकरता यांच्याजवळ पैसे नाही. ह्या निवडणुकीमध्ये खेळ खेळण्याकरता त्यांनी या 200 कोटींची खैरात हे आपल्या लाडक्या आमदारांना दिलेली आहे की जा हे पैसे घ्या, भ्रष्टाचार करा आणि मतं विकत घ्या. एकंदरीत या पद्धतीची एक विकृती महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस ही स्थापू करत पाहत आहेत. दुसरीकडे ही तुमच्या सरकारची परंपरा आहे असं प्रत्युत्तर भाजपनं दिलंय. तर मागच्या दारानं आलेल्या भोंग्यानं बोलू नये असा टोला शिंदे सेनेचे खासदार नरेश मस्के यांनी लगावलाय. पगारी नेते संजय राऊत यांनी जरा आरशामध्ये बघितलं पाहिजे. महाविकास आघाडीचं सरकार असताना मस्तवालपणा आणि अहंकार तुम्ही केला होता आणि भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांना 1.5 वर्षासाठी निलंबित केलं होतं. तेव्हा तुम्ही लोकशाहीची हत्या केली होती. 12 आमदाराला 1.5 वर्ष मानधन दिलं नाही, निधी दिलं नाही. तुमचं सरकार असताना उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना भारतीय जनता पार्टीच्या 105 आमदारांना दमडीचाही निधी तुम्ही दिला नव्हता. नवोदित आमदार असतो, जो नव्याने निवडून आलेला असतो, त्याची इच्छा असते की जास्तीत जास्त काम माझ्या मतदारसंघात व्हावं आणि हा हेतू प्रत्येकाला विकास कामं करायची असतात. आणि जर निधी दिला असेल, मला काही त्याची कल्पना नाही, पण दिला असेल तर कुणाच्या पोटात दुखतंय, कोणाला पोटसूळ उठलेला आहे. संजय राऊतांचा आरोप आहे. संजय राऊतांनी कशाला विधान लोकप्रतिनिधीच्या संदर्भात बोलावं. 5च्या दाराने आलेला हा माणूस यांनी निवडणुका लढणं, निवडणूक काय असते, मतदारांना कसं फेस करतात, हे या भोंग्याला माहित आहे का? एकीकडे निधी नसल्यानं राज्यातील कल्याणकारी योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. लाडकीचा भार सरकारी तिजोरीवर पेलवत नाहीये. त्यातच आमदारांना 5 कोटींचा निधी कोणत्या विकास कामांसाठी देण्यात येतोय आणि या निधीतून आमदार नेमकी कोणती विकास कामं करणार? पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निधीची ही खैरात नेमकी कशासाठी असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. गणेश कवडे, साम टीव्ही न्यूज, मुंबई.